काल अक्काच्या इथं नेऊन ठेवलेली मांजराचं पिल्लू मी जेव्हा घेऊन आली तेव्हा मांजर पुन्हा आली आणि तिने खोकडं शोधलं होतं. तर मी काय करते, ही बहुतेक पिल्लू इकडं तिकडं उड्या मारतं ना, त्याच्यामुळे तिने जागा चेंज केली असं. खोकड्यामध्ये बसलं म्हणजे कसं उड्या मारता येत नाही ना, म्हणजे वर. आता हे जरा थोडंसं चप्पळ झालं आहे, त्याच्यामुळे तिने जागा चेंज केली होती. आता मी अक्काकडनं ते खोकडे घेऊन येते आणि छानपैकी अशी उठतच नाही, मग काय करणार आहे ती, कारण ती पिल्लू इकडं तिकडं पळते. हे पाटाखाली कधी जातं, कधी कुठं तर कधी कुठं, आणि मग क्याव क्याव करत बसतं. बाबा गेलं उचलून. मांजर आहे ना, आता हे पिल्लू थोडंसं आहे ना खेळकर झालं आहे, पण तरीही जराही सोडत नाही ती त्याला. माझ्यापाशी या होतं ना तर लगेच उचलून आणलं तोंडातून आणि आता बसली घेऊन. आणि अशा पद्धतीने घेऊन बसली ना, मी त्याचे फोटो क्लिक केलेले. आपण कसं लहान पोरं असतं ज्यावेळेस असतात त्यावेळेस 2 पायांमध्ये अडकून ठेवतं की नाही, तसं ह्या बाळाला तिने तिच्या असं पायामध्ये अडकून ठेवलेलं आहे. आणि पोच पण किती भारी देऊ राहिलेली आहे ही मांजर. आणि पिल्लू पण पहा कसं असं मस्तपैकी बसलेलं आहे. तर आता हे असे फोटो मी काढलेली होती, तर म्हटलं दाखवा हे तुम्हाला. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक ऋषीची व्लॉग. चला मी आता किचनमध्ये आले, म्हणजे स्वयंपाकच करणार आहे. आणि काय करते आता दाखवते. ही शिमला मिरची मी काटून घेतलेली आहे उभी उभी, आणि इकडं कांदा चिरून घेतलेला आहे. टोमॅटो नाही आहे म्हणून आज रविवार आहे, तर आता टोमॅटो संपले सगळे. तर मग मी आता त्याच्याऐवजी काय घेतलेलं आहे, इथं आमचूर पावडर, सॉरी, इथं मी ही घेतलेली आहे चाट मसाला. तर इकडं कढीपत्ता आहे, हे लसूण सोललेलं आहे आणि कोथिंबीर. तर आता यासाठी मसाले काय काय लागतात, साठी मसाले मी अगदी आज वेगळाच घेतलेला आहे. तर इथं आहे जिरेपूड, नाही सॉरी, इथं आहे जिरेपूड, हे आहे किचन किंग मसाला, जरा म्हटलं थोड्या वेगळ्या पद्धतीने करून पाहू. हे चाट मसाला, लाल तिखट, हे आहे आपलं धणे पावडर, हळद. आणि भाजीला मी भाजी बनवत आहे. आणखीन काय लागते ते दाखवते. तेल टाकलेलं आहे आणि आता यामध्ये तेल तापते, तर आता मोहरी टाकते मी. जिरे काही टाकणार नाही, कारण आता जिरे आपण यामध्ये कुटून घेतलेलं आहे, तर ते काही टाकत नाही मी. लसूण, आता कांदा परतून घेणार आहे, त्याचबरोबर कढीपत्ता टाकते, ती उडतंय म्हणून असं. आणि छानपैकी असा परतून घेणार आहे, शिजून घेणार आहे तो, असा परतून घेणार आहे तो, शिजूनच घेणार आहे. थोडी कोथिंबीर टाकते याच्यातच. आता मस्तपैकी झालेलं आहे परतून. आता हे सर्व जे मसाले आहे ना मी यामध्ये टाकते, म्हणजे कसं आहे झणका पण येणार नाही आणि छान तेलामध्ये परतून जाते. आता टोमॅटो नाही आहे म्हणून मी ते टाकलं होतं. चला आता यामध्ये ही शिमला मिरची आहे, ही शिमला मिरची मी टाकून देत आहे. आता लाल तिखट होतं म्हणून किचन किंग मसाला पण का टाकलेला आहे, तर कारण आत्ताच पाकिट आणलेली आहे उन्हाळ्यामध्ये आणि त्याची मुदत संपू नये म्हणून म्हटलं टाकून द्यावं. नाही तर काय होईल की मुदत संपली तर मग ते फेकल्यावरी जातील आणि काहीतरी तो उपयोग पण आणता येईल. आणि आता ही शिमला मिरची एकाच चवीची आपण मी दरवेळेस खात असते, म्हणून मी नवीन चव म्हणून किचन किंग मसाला टाकलेला आहे. आणि टोमॅटो नव्हते म्हणून जुगाड म्हणून मी वापरलेला आहे चाट मसाला. तर असं हे जुगाड पद्धतीने माझं काम चालू आहे. तर जुगाड म्हणता येणार नाही, किचन किंग मसाला हा एक्स्ट्रा मसाला टाकलेला आहे ॲडजस्टमेंट म्हणून, थोडंसं काहीतरी वेगळं हे की नाही. मिळमिळतं जेवणामध्ये थोडंसं काही वेगळी टेस्ट. आता थोडंसं पाणी शिजवण्यापुरता. मीठ, आता ही कोथिंबीर आहे ना मी यामध्येच टाकून देते. चला आता शिजली का ही आपली भाजी झाली. अशा पद्धतीने ही शिमला मिरचीची मी आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे रेसिपी.
टोमॅटो नाही तर चाट मसाला टाकलेला आहे आणि बस किचन किंग मसाला टाकलेला आहे. चला आता भाजी झालेली आहे आणि यामध्ये थोडंसं राहिलं एक टाकायचं, ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट टाकून घेते मी याच्यामध्ये. आणि अजून थोडंसं शिजून देते, कारण का इतक्यात शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे ना, मस्त अशी कोरडी झालेली आहे. अगदी थोडंसं पाणी टाकून मी रस्सा ठेवणार आहे. तर चला आता ही भाजी झालीच आहे. आता थोडा वेळ 5 मिनटं ठेवणार आहे, 5-10 मिनटं. तर आता ही भाजी तुम्हाला कशी वाटली ही पद्धत. चला इकडे नागलीची भाकर आणि हे पुरण उरलं होतं, अक्काने मला काल आणून दिलं, तर मी हे तव्यावरच तूप टाकून मस्तपैकी परतून घेतलेलं आहे. आणि इकडे ही शिमला मिरचीची भाजी. तर चला आजचा माझा मेनू असा आहे. आज रविवार, आत्ताच काकांनी बाजार आणला, त्याचबरोबर मासे आणले. मी आज संध्याकाळी जेवणामध्ये मासे फ्राय करणार आहे. आणि विशेष कारण म्हणजे मासे आणायचं कारण काय, तर आपल्या मांजरीला पिल्लू झालेलं आहे. मग आता ते पिल्लूसुद्धा तिच्या अंगावर म्हणजे तिच्या दुधावर राहतं. मग कसं असं दूध पण अगदी पौष्टिक मिळालं पाहिजे, ह्यासाठी तिला आता रोजचे बोंबील चालू आहे. बोंबील दूध असंच. आणि माझ्याकडं तर काही गव्हाचं पीठ नाही आहे, कारण मी नागलीच खाते आता. मग आता अक्का म्हणे की आता तू मासे बनवणार आहे, तर काकांच्या पण याची म्हणजे काकांना पण चपाती कर. मग मी तिकडून पीठ घेऊन आले. आता माशाची तयारी सुरू आहे, कारण मी आत्ताच इतक्यात बाजार भरला. हे काय सगळा बाजार भरून ठेवला. तर याच्यामध्ये ही 3 प्रकारची भाजी आहे. याच्यामध्ये ही आहे पालकाची भाजी, 3 कोणती, एक आंबट चुका, एक पालक आणि अजून एक कोणी माझ्या लक्षात नाही आलेलं. आता उद्या परवाच्या दिवशी हरतालिका आहे, तर मग घेऊन आलेले आहे. हे रताळी पण आणली, पण आकाकडे येते. आता ही माशांची तयारी करते. ही भिजत घातल्या, आता यांना बारीक छान असं वाटून घेते. आलं हे आणि लसूण कुठं ठेवला, हा लसूण धर. हे बघ तुला, हे बघ ये इकडे बघ, ये. हा वाज घेऊन पाहते. मासे पहिल्यांदाच खाती वाटते ही. इथून मागं बोंबीलच खायची. आणि आता मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि आलं हे बारीक वाटून टाकलेलं आहे. आणि बाकीचा हळद मीठ वगैरे पण लावते त्याला. आणि इतके दिवस माझे व्हिडिओ का येत नव्हते हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. सकाळ उजाडली आहे. हे बघा आता फुलं भरपूर पडायला लागलेली आहे. पण आता पाऊस उघडला त्याच्यामुळे आहे ना, फुलं पण आता कमी होत चाललेली आहे. हाय हॅलो नमस्कार. आणि किती दिवसातनं, जवळजवळ 7-8 दिवसातनं माझे आज व्हिडिओ पडून राहिलेली आहे. काय झालं तर पुन्हा मोबाईलचा म्हणजे पूर्ण सॉफ्टवेअर म्हणजे हार्डवेअरचा प्रॉब्लेम होता. आणि ते कसं पूर्ण हीट होत होता. त्याच्यामुळे जो पहिला प्रॉब्लेम जसा झाला ना तसंच झालं. आणि बरं झालं मी 2-3 व्हिडिओ आधीच अनलिस्टेड करून ठेवले होते, ते पडत होते. आणि काय माहिती, मी कधी असं करत नाही. मी जेव्हा व्हिडिओ बनवायचा असतो ना तेव्हाच, म्हणजे आता मला उद्या टाकायचा व्हिडिओ, मग मी आदल्या दिवशी तयार करायची. पण ह्यावेळेस काय झालं की मी 2-3 व्हिडिओ बनवून ठेवलेले होते आणि अनलिस्ट करून ठेवले होते. त्याच्यामुळं बरं झालं की तिथे पडले. मग एवढा गॅप दिसून नाही राहिलेला, तरी पण 5-6 दिवसाचा गॅप झालेलाच आहे. तर अशा पद्धतीने हा सगळा प्रॉब्लेम झाला होता. आणि त्यानंतर मग मी आता इतके दिवस काय करायचं म्हणून जवळजवळ 7-8 दिवस
काही व्हिडिओ नव्हते, तर मग मी बरंचसं घरातलं आवरावर तिथून इथं आहे ना सर्व मी गवत काढलं होतं आणि त्याच्यानंतर हे इकडं तणनाशक काकान त्यांनी मारून घेतलं, फवारून घेतलं. आता ते बरंचसं जळून गेलेलं आहे आणि इकडं पण उगलं होतं ना, इकडं पुन्हा नव्याने उगत होतं आणि मग आता इकडे तणनाशक मारलं आणि सगळीकडून मारून घेतलेलं आहे, इकडून तिकडून सर्वकडं असं सगळीकडून मारलेलं आहे. मग त्याच्यानंतर काय झालं की हे सर्व शोकेश वगैरे सगळं आवरून घेतलं आणि नंतर म्हटलं ठरवलं की बेड आवरून घ्या. म्हणजे कधी ठरवलं होतं मी रविवारीचं ठरवलं की शनिवारी ठरवलं, म्हटलं आता आहे ना रविवारी आपण काय करू, बेड आवरू. आणि त्याच दिवशी अचानक मग माझा मुलगा आला, सोनू आला आणि काय नाही फक्त शनिवारी राहिला आणि शनिवारी म्हणजे काय एकदम 9 वाजता आला, रात्रभर राहिला आणि सकाळी 9लाच गेला निघून तो पुण्याला. असं त्याचं काम होतं त्याच्यामुळे तो आला होता. तर त्याला म्हटलं आता पुढच्या वेळेस, तर तो म्हणे आता दिवाळीची सुट्टी लागणारच आहे, मग मी येईलच म्हणे. हे दारं वगैरे काय झाले होते पावसामुळे आहे ना, तर असं थोडंसं बुरा वाटायचं ना, तर मग हे दारं वगैरे सुद्धा आहे ना अगदी निर्माणी घासून वगैरे सगळं स्वच्छ केलं होतं. शिवाय ह्या ज्या सर्व भिंती आहेत ना, ह्या सर्व मी पुसून काढल्या अगदी सगळ्या, आणि जवळजवळ म्हणजे ते मनावरच घेतलं होतं. आणि सगळं मग ते फोटो वगैरे सर्व काय ते असेल ते सर्व फक्त राहिलं. आता काय राहिलं आहे, हे कपाट पुन्हा आवरायचं आहे, तसं आवरलेलंच आहे. तर आणि हे जे आहे हा बेड आवरायचा आहे आणि बेडमधला कम्प्युटर पण त्याला घेऊन जायचा होता, पण तो गेला ऐन वेळेला विसरून. असं पण एक झालं. मी आता काल परवापर्यंत माझं सगळं पंचायत समिती होतं ते पंचायत समितीमध्ये जेवढं काम होतं ते तेवढं करून आले. सगळं म्हणजे फायनली पूर्ण झालेलंच आहे. तर असं आहे, मोबाईल नव्हता त्याच्यामुळं अशा सर्व घडामोडी झालेल्या आहेत आणि असं सर्व म्हणजे कामं पण झालेली आहेत. आता मी करत आहे स्वयंपाक आणि स्वयंपाकाला मी ही पालक आहे ना काय केलेली मस्तपैकी चिरून छानपैकी शिजून घेतलेली आहे आणि त्याचा मसाला पण काढून घेतलेला आहे. आता हे शेंगदाणे वगैरे आहे ना, आता हे टोमॅटो मी नंतर असं याच्यात वाटून घेणार आहे. हे चिरून ठेवलं मी याच्यात धुवून वगैरे सगळं म्हणजे चिरून ठेवलं होतं. तर हे काय आहे आपलं मस्त शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि लसूण यांचं वाटण करून घेतलेलं आहे. हे सेपरेट बाजूला काढते आणि हे जे टोमॅटो आणि ही थोडीशी फार जी आहे पालकाची भाजी आणि शेपू दोन्ही एकत्र. तर हे काय करते, हे पण निम्म वाटून घेते, निम्म तसंच ठेवते. चला मग याच्यानंतर काय पालकाबरोबर नागलीची भाकरी करणार आहे. आणि आपले पिल्लू आता बरंचसं मांजरीचं जे पिल्लू आहेत ते बरंचसं उड्या मारायला लागलेलं आहे. काय झालं, पोळ्याच्या दिवशी मांजरीने काय केलं होतं, आकाच्या तिकडं ते मांजरीचं पिल्लू घेऊन गेली होती ती अगदी माळ्यावर. आणि आत्ताची 4 दिवसाची गोष्ट आहे, पुन्हा ती घेऊन चालली होती. तर मागं उड्या मारीत ते पण चाललं होतं. आणि मग आकाला म्हटलं बघ आता ते पुन्हा घेऊन आलेलं आहे. मग मी पुन्हा उचलून आणलं आणि पुन्हा इथं ठेवलेलं आहे. हे बघा कसं बसलं एकठं. आई नसल्यावर शांत राहतं, तक नाही करत. आई गेली कुठं काय, पण ते जाऊ नये म्हणून इतकी तजवीज केली ना. हे इथं सपाट आडून ठेवलेलं आहे. हे ठेवलेलं हे आता हे जे आहेत ना, हे वजनाने असं पुढं ढकलत राहतं आणि उड्या मारत राहतं. हे इकडं अशी जाळी लावून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे हे कुठं पळत नाही. त्याच्यामुळे मग ती चाई निवांत असते. मग तिकडच्या साईडला पण आहे ना ती फ्रीजची जाळी, ती सुद्धा मी काय करते लावून देत असते, म्हणजे ते कुठं जातच नाही. आणि तसं आता ते याच्यावरून पाटावरून अजून येत नाही म्हणा, पण उड्या मारतं, पण इथून असं चालतं त्याचं उड्या मारायचं काम. हे बछडाच दिसतो की नाही आपला, बिलकुल बछड्यावानी. चला आता आपल्या गावामध्ये सुद्धा गणपती बसलेले आहे आणि आज आहे 2 तारीख आहे आज. आणि आता बघू, आता जमलं तर मग गावात आहे माझं काम. तर मी तसं तुम्हाला गावातलं गणपती म्हणजे पहिल्यांदा दुसरीकडे बसायचे ना, आता ते जे सभागृह बांधलेलं आहे ना तिथं मस्त डेकोरेशन केलेलं आहे अगदी दर्शनी भागामध्ये हनुमानचं मंदिराच्या समोर. असं तुम्हाला ते सभागृह मी ज्यावेळेस श्रावणी सोमवारची पूजा होती, श्रावण सोमवार होता आणि त्यावेळेस शंकराच्या मंदिरात घेऊन गेले होते, तेव्हा तुम्हाला सभागृह दाखवलेलं होतं. तर तिथंच तर आज जाणं झालं तर म्हणजे काम आहे माझं, तर जाणं झालं तर दाखवेल नक्की. नाही तर मग चला मी आता काय करते, हे सर्व भाजी वगैरे करून घेते. ही अशी मस्त पेस्ट करून घेतली आणि त्याच्यामध्ये हे 2 चमचे मी बेसन टाकलेलं आहे
भरपूर असं म्हणजे आता घट्टच होणार आहे. आणि याच्यामध्ये टोमॅटो आणि पालकाची भाजी मिक्स करून म्हणजे मिक्सरमधून काढली. आता घेते भाजी करून मी. इकडं भाजी करून घेतली आणि लगेच नागलीची भाकर टाकली त्याच्यावर आणि थोडीशी जाडच केली मी, कारण एका दृष्टीने मांजर पण खाऊन जाईल आणि कारण आता ती भुकेलीच राहते कधीही पावा. आणि आता इकडं भाजी झालेलीच आहे आणि इकडं लगेच ताटामध्ये मी काढून पण घेतलेलं आहे आणि लगेच आता इकडं ही भाकरी झाली का लगेच ताटामध्ये मी गरमागरम काढून खाणार आहे. आता ती फुगायची मी वाट पाहू राहिली, पण ती तिन्ही बाजूनी काय झालेली आहे फुटलेली आहे, म्हणजे तिची हवा निघते, पण तरी मी फुगायचा प्रयत्न करते. चला आता आजचा लॉग मग मी इथपर्यंत संपवते. तुम्हाला आजचा लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच नवनवीन लॉगमध्ये. घ्या काळजी आणि स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले लॉग पाहत राहा. तर गणपती बाप्पा मोरया. आता जमलं तर मी तुम्हाला खरं मग येऊन जाईन गावामध्ये. आता बघते. चला आता या गरमागरम भाकर आणि मस्त भाजीवर आता ताव मारते. बाय बाय, भेटू पुन्हा.